मुलुंडमध्ये आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। आदित्य ठाकरे सध्या मुलुंड आणि भांडूप या परिसरामध्ये दौरा करतायत। संजय पाटलांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे सध्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये आहेत। किरीट सोमय्या यांच्या मैदानात आदित्य ठाकरेंची तोफ सध्या धडाडते आहे। मुलुंड आणि भांडूप या दोन्ही ठिकाणी आदित्य ठाकरेंचं कशा प्रकारे जंगी स्वागत करण्यात आलं याची ही काही दृश्य। ईशान्य मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी प्रचार दौरा आयोजित केलेला आहे आणि या प्रचार दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत झालं। मुलुंडमध्ये सध्या आदित्य ठाकरे बोलतायत, त्यांचं भाषण सुरू आहे, थेट जाऊया। मिठागरांमध्ये ह्या सगळ्या त्यांच्या स्वप्नांमध्ये आपण मिठाचा खडा म्हणून उभं राहणार आणि त्यांना अडवणार म्हणजे अडवणारच। आज मी तुम्हाला सांगतोय, हे जे काही स्वप्न ते बाळगतायत, जे आपल्याला थापा मारतायत, धूल थापा मारतायत, खोटं बोलत आहेत, 10 वर्षामध्ये एवढं आपण खोटं ऐकलेलं आहे। एक ते खोटं बोलून गेले होते, त्यांनी सांगितलं होतं या भाजपच्या सरकारने की 2022 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेत सगळ्यांना घर मिळेल। मिळालं सगळ्यांना घर? कितीतरी लोक बेघर आहेत। आज मोठा प्रॉब्लेम आपण बघतोय, मुंबईत मोठा एक विषय होत चाललेला आहे, तो घर निर्माण करायची तरी कुठून? आणि मग मिठागरांचं तुम्ही बोलता, जेव्हा मुलुंडचं मिठागर असेल, वडाळ्यातलं मिठागर असेल, वसई विरारमधलं मिठागर असेल, धारावीमध्ये देखील असंच चाललेलं आहे की धारावीकर जो मूळ धारावीकर आहे, जो तिकडचा राहणारा व्यक्ती आहे, मुंबईकर आहे, वर्षानुवर्ष तिथे राहत असतो, त्यांना देखील या भाजपा सरकारला काढायचं आहे तिथून। का तर मुंबई जो विकसित भारत म्हणून सगळीकडे स्टिकर नवीन चिटकवतात ना, त्या विकसित भारत मध्ये आपल्या धारावीतले असतील किंवा इतर झोपडपट्ट्यांमधले मजदूरांचा देखील मोठा हात आहे, हे विसरू नका। पण आज धारावीकरांना फसवतात, त्यांना त्यांच्या घरातून काढणार, 17-20 वर्ष आपल्या इथे मुलुंडमध्ये आणणार, इथे घर बांधणार आणि धारावी जी देणार ती कोणाला देणार? अदानीला देणार।